नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे महापालिका आर्थिक संकटात असताना पदाधिकाऱ्यांच्या आलिशान गाड्यांवरून टीका होत असतानाच आयुक्त सौरभ राव यांनी आता विकास कामांच्या खर्चालाही चाप लावलाय. महासभेने कोट्यावधींच्या तरतुदी मंजूर केल्या असल्या तरी उपलब्ध उत्पन्नाचा ताळमेळ राखण्यासाठी सर्व विभागांना मंजूर तरतुदीच्या केवळ 70% खर्चाचे नियोजन करण्याचे निर्देश देत आयुक्तांनी आर्थिक शिस्तीचा बडगा उगारलाय. ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता 6,221 कोटी 12 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. पालिकेच्या सर्वसाधारण सभेने त्या सुमारे 900 कोटी रुपयांची वाढ करून त्यास मंजुरी दिली. तरीही उत्पन्न वसुली व खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने पालिका गेले काही वर्ष आर्थिक संकटाचा सामना करते. मोठ्या प्रकल्पांसाठी पालिकेकडे पुरेसा निधी नाही, यामुळे 400 कोटीचे कर्ज रोखे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली. अशा स्थितीत पालिका पदाधिकाऱ्यांसाठी आलिशान गाड्या खरेदी करण्यात आल्यात. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने अर्थसंकल्पात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद मंजूर केली असली तरी महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक भार वाढू नये यासाठी आयुक्त राव यांनी खर्चावर मर्यादा घातली. डिसेंबर 2026 पर्यंत मंजूर तरतुदीच्या 70% खर्चाचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी सर्व विभागांना दिलेत. तसेच परिपत्रकही त्यांनी काढले. नियमित बांधील खर्च, आधीच स्वीकारलेले दायित्व, केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसहाय्यित प्रकल्पातील महापालिकेचा हिस्सा तसेच स्वस्त्रोतांमधून अपेक्षित उत्पन्न याचा विचार करून डिसेंबर 2026 पर्यंत वार्षिक तरतुदीच्या 70% मर्यादित प्राधान्यक्रम ठरवून खर्चाचे प्रस्ताव सादर करावेत असे स्पष्ट निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत. या निर्णयामुळे आवश्यक आणि तातडीच्या कामांना प्रथम निधी मिळणार असून कमी महत्त्वाची कामे पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. या निमित्त अर्थसंकल्पात मोठ्या तरतुदी करण्यापेक्षा उपलब्ध निधीचा योग्य आणि काटेकोर वापर करण्यावर प्रशासनाचा भर आहे. समाज माध्यमावरील इंस्टाग्राम ॲपचा वापर करून बाल लैंगिक शोषणाशी संबंधित आक्षेपार्ह छायाचित्र व चित्रीकरण प्रसारण करणाऱ्या एका इंस्टाग्राम खातेधारकाविरोधात मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय गृह खात्याच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र व बेपत्ता आणि शोषित बालकांसाठीचे राष्ट्रीय केंद्र यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. 4 वर्षाच्या कालावधीत संबंधित खात्यावरून अशा प्रकारच्या सामुग्रीची देवाणघेवाण व साठवणूक केल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाल्याचे तक्रारीत म्हटले. केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत कार्यरत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र हे सामाजिक माध्यमावर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर, छायाचित्र व चित्रीकरणावर सातत्याने नजर ठेवते. त्यासाठी बेपत्ता व शोषित बालकांसाठीचे राष्ट्रीय केंद्र या संस्थेकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांच्या आधारे देशभरातील संबंधित पोलीस ठाण्यांना कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले जातात. अशाच एका सूचनेत राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीत एका इंस्टाग्राम खात्यावरून बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामुग्रीची देवाणघेवाण होत असल्याचे नमूद करण्यात आले होते. यानंतर मुंब्रा पोलिसांच्या सायबर कक्षाने प्राप्त कागदपत्रांचे व डिजिटल पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण केले. त्या संबंधित इंस्टाग्राम प्रोफाईलवरून 30 एप्रिल 2022 ते 18 एप्रिल 2026 या कालावधीत बाल लैंगिक शोषणाशी संबंधित छायाचित्र व चित्रीकरण, प्रसारण तसेच साठवणूक करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या मनातली शंका तसे आक्षेप दूर करून सर्वांना विश्वासात घेत हाच प्रकल्प पुढे नेला जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. प्रकल्पाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती आणि जागोजागी चर्चासत्र घेण्याचे निर्देशही त्यांनी महामेट्रोला दिलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत बैठक घेतली. यामध्ये प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेत या प्रकल्पाला भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाला एकीकडे प्रत्यक्ष सुरुवात झाली असली तरीही गेल्या काही दिवसात या प्रकल्पाला वेगवेगळ्या स्तरातून विरोध होऊ लागला आहे.
या प्रकल्पाबाबतचे सर्व गैरसमज दूर करण्यासाठी या प्रकल्पाबाबतचे सादरीकरण आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांसमोर करण्यात यावे. त्यांचे या प्रकल्पाबाबतचे आक्षेप समजून घेत ते दूर करावे असे निर्देश शिंदे यांनी आज बैठकीत दिलेत. हा मेट्रो मार्ग समतानगर, लोकमान्य नगर, आईमाता मंदिर मार्गे शिवाजीनगरकडे पुढे न्यावा अशी आग्रही मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी बैठकीत केली. तसे केल्यास या भागातील 1,00,000 नागरिकांना या मेट्रोचा लाभ मिळू शकेल अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान याबाबत आधीचा मार्ग आणि या नवीन मार्गाची तुलना करून कोणत्या मार्गाने नागरिकांना जास्त फायदा होईल, तसेच कोणत्या मार्गावरून मेट्रो गेल्यास कमीत कमी नागरिक बाधित होतील याचा 3 आठवड्यात अभ्यास करून सादरीकरण करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामेट्रो प्राधिकरणाला दिलेत. ठाणे शहरातील इडन वुड्स, हिरानंदन इस्टेट, चंदनी कोळीवाडा येथील नागरिकांना या प्रकल्पाबाबत असलेले आक्षेप तातडीने सोडून त्यावर तोडगा काढता येत असेल तर तो तातडीने काढावा असे शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा, कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर, TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज, कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी, TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. मुंबई नाशिक महामार्गाजवळील नदी पुलावरील मोठ्या खड्ड्यामुळे ठाणे महापालिकेच्या आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. विकास लहू गोरे असे मृताचे नाव आहे. जवानाच्या अपघातातील मृत्यूमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. विकास हे जिल्ह्यातील अनेक बचाव कार्यात सहभागी झाले होते. कोणत्याही दुर्घटनेमध्ये तत्परतेने धावून जाणाऱ्या जवानाचा खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. ठाणे जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. काही मार्गावरील खड्ड्यांचा आकारही मोठा होऊ लागलाय. मोठ्या खड्ड्यामुळे काही ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्यात. मुंबई नाशिक महामार्गाजवळील नदी पुलावर TDRF जवान विकास गोरे चालवित असलेली दुचाकी खड्ड्यात गेल्याने अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे दोन्ही चाक फुटले. विकास गोरे यांचा या घटनेत मृत्यू झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जातोय. भिवंडी येथील कोहिनूर इमारत पडून दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेत त्याने बचाव कार्यात सहभाग घेतला होता. विकास गोरे हे शहापूर येथे राहत होते. 2019मध्ये ते TDRFमध्ये जवान म्हणून कार्यरत होते. गोरे हे विवाहित होते. दरम्यान TDRF विभागाचे सचिन डुबे यांना विचारले असता त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावा होता. विकास यांच्या मृत्यूमुळे आम्ही शोकाकुल झाल्याचेही ते म्हणाले. पावसाळा सुरू होता. ठाणे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. निकृष्ट दर्जाची कामे आणि भ्रष्टाचारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोख्या पद्धतीने आनंदनगर चेकनाका येथे आंदोलन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली
मनसे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शहरातील विविध ठिकाणच्या खड्ड्यामध्ये चक्क झाडे लावून महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. खड्डे बुजवण्याऐवजी झाडेच लावावी लागतील का, असा संतप्त सवाल यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला आहे. यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी महापालिकेला इशारा दिला आहे की शहरातील सर्व धोकादायक खड्डे तात्काळ आणि दर्जेदार पद्धतीने बुजवावेत, अन्यथा नागरिकांच्या सहभागातून यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात श्री ज्ञानेश पाटणकर, संदीप साळुंके, राजू बागवे, पप्पू कदम, किरण धमाल, विनायक पिटला, विनायक नलावडे, शुभम घोगळे, संजय भुजबळ, स्वप्नील बोराडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.